मॉर्निंग स्टुडंट्स ऑल ऑफ यू. आज आपण विषय गणित यामधला प्रकरण भागीदारी पार्टनरशिप हा आपण आज घेणार आहोत. यामधला व्हिडिओ भाग आपला दुसरा आहे. प्रकार पहिला आहे बेसिक. या अगोदरचा एक बेसिकवर एक पहिला व्हिडिओ होता स्टार्टिंगचा भागीदारीमधला. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला समजण्यास सोपं होईल. आता बघा, आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होता की नफा कसा काढतात. नफा दिला तर ते कसं वाटायचं आहे. आपण पाहिला होता की नफा हा रक्कम आणि वेळ यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात नफा कसा वाटतात हे आपण पाहणार होतो. तर बघा, एकदम बेसिक पासून एकदम लहान लहान गोष्टीपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि ती सतत आपली सुरुवात चालू राहणार आहे. एकदम छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीवर आपण एकदम फोकस देणार आहेत, कारण एकही आपला पॉइंट चुकायला नको. तर बघा, नफा बरोबर रक्कम गुणिला वेळ. लक्षात ठेवा, कधी पण जर प्रश्नात दोन व्यक्तींची चर्चा झाली, फक्त दोन व्यक्तींची चर्चा होत असेल प्रश्नात, तर काय करायचं आहे, हा सूत्र लावायचा आहे फक्त दोन व्यक्तींसाठी. आणि जर दोन पेक्षा जास्त आहे तर ते पुढे सांगणार आहे, पण दोन व्यक्ती असेल तर हा सूत्र लावायचा आहे. आणि या सूत्रामध्ये बघा, सीए गुणिला टीए भागिला नंतर काय सीबी गुणिला टीबी आणि त्याबरोबर काय मग पीए भागिला पीबी. आता बघा कसा इथं जो ए आणि बी आहे, ए आणि बी. लक्षात ठेवा, प्रश्नात जर दोन पार्टनर असतील, दोन पार्टनर म्हणजे दोन भागीदार असतील, तर हा सूत्र लावायचा आहे सीए गुणिला टीए बरोबर पीबी भागिला सीबी गुणिला टीबी बरोबर पीबी. आता याच्यात बघा, जो ए आणि बी आहे हे काय, तर हे दोन पार्टनर आहेत. काय, दोन पार्टनर, दोन भागीदार आहे. त्या प्रश्नातील दोन व्यक्ती असू शकतात, ते त्यांना नाव पण दिलेले असू शकतात. तर त्याच्या जागी काय घ्यायचंय, ए बी घ्यायचा आहे. पुढचा आहे बघा, पुढचा आहे सी. तर याच्यात जो सी आहे तो सी काय, रक्कम म्हणजेच कॅपिटल. कॅपिटल म्हणजेच काय, ती रक्कम आहे, किती रक्कम त्यांनी त्या व्यवसायात गुंतवलेली आहे. त्यानंतर पुढचा जो आहे आपला, पुढचा आहे बघा टी. तर टी इथे काय आहे या सूत्रात, तर टी आहे बघा टाइम. काय, टाइम म्हणजेच वेळ आहे, किती वेळेपर्यंत तो व्यवसाय त्यांचा चालू राहणार आहे ते आहे. पुढचा आहे बघा सी आहे, टी आहे, बी आहे. आता जो पी आहे काय, पी, तर हा पी काय, प्रॉफिट. काय, प्रॉफिट. आता जो प्रॉफिट आहे म्हणजेच काय, नफा. काय, नफा. आला का तुमच्या लक्षात. आता बघा, सीए म्हणजेच काय, तर जो ए आहे, जो आपला ए पार्टनर आहे, त्या ए पार्टनरची रक्कम काय, सीए म्हणजेच काय, त्या ए पार्टनरची रक्कम गुणिला टीए म्हणजेच काय, त्याच ए पार्टनरचा वेळ, म्हणजे त्या ए पार्टनरनी किती कालावधीसाठी त्या व्यवसायात ती रक्कम गुंतवलेली आहे, तर त्याचा वेळ लिहायचा इथं, वेळ. ओके. त्यानंतर बरोबर काय, पीए म्हणजे काय, तर त्याच ए पार्टनरचा प्रॉफिट म्हणजेच नफा, तर नफा लिहायचा आहे, नफा. हे झाला ए चा. आता बी चा बघू. बी बरोबर सीबी म्हणजेच काय, तर सीबी म्हणजे त्या बी चा रक्कम, त्या बी ची काय, रक्कम. एकदम सोपा सूत्र आहे, लक्षात ठेवा, कारण दोन पार्टनर साठी हा प्रश्न येतो आणि परीक्षेत तुम्हाला प्रश्न दोनच पार्टनर येतात, म्हणजे दोनच भागीदारी येतात. जास्त तुम्हाला येत नाही पोलीस भरतीसाठी. आणि 50% प्रश्न तुमचे याच सूत्राने सॉल्व्ह होणार आहे. हा जो सूत्र आहे, हा सूत्राने तुमचे 50% जे पूर्ण चॅप्टर मध्ये जे प्रश्न पडणार आहे ते या सूत्रानुसार आपण सोडवणार आहे, कारण बरेच प्रश्न याच सूत्राने आपण सोडवू शकतो 50%. आता बघा,
CB म्हणजेच बीची रक्कम गुणिला TB. TB म्हणजेच काय तर बीचा वेळ, बीचा टाइम म्हणजेच वेळ बरोबर. आता PB म्हणजेच काय तर बीचा प्रॉफिट म्हणजेच नफा. हा झाला तुमचा सूत्र. आता इथे तुम्हाला रमेश देऊ शकतात, आकाश देऊ शकतात, इथे तुम्हाला दीपक देऊ शकतात, इथे तुम्हाला राहुल देऊ शकतात, काही देऊ शकतात नाव. तर त्या कॅरेक्टरचा त्या भागीदाराचा वेळ आणि रक्कम यांचा गुणाकार करायचा आहे आणि बरोबर त्यांच्या समोर त्या गुणाकार आला तर त्याची काय करायची आहे नफा समजून जायचा आहे. आता बघा काय करायचं सर्वात अगोदर हा सूत्र माहित झाला तुम्हाला. आता मेन इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे तर जो रक्कम आहे आणि वेळ यांच्या गुणनफलांच्या रेशिओ हे फायद्याचा रेशिओ असतो. म्हणजे हे जे रक्कम आहे आणि हे जे वेळ आहे यांच्या जे गुणाकाराचा जो गुणनफल आहे त्या गुणनफलांच्या रूपाचा म्हणजे त्या गुणनफलांचा जो रेशिओ येणार आहे, जो गुणोत्तर येणार आहे तोच काय असणार आपल्या नफाचा गुणोत्तर असणार आहे म्हणजे नफ्याचा रेशिओ असणार आहे. कसा ते आपण पाहणार आहोत कारण आपण या अगोदरच्या व्हिडिओत शेवटी आपण म्हटलेला होता की कसा आपण नफा काढू शकतो. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता हे तुम्ही म्हणणार हे तर झाले दोन पार्टनर, फक्त दोन पार्टनर साठी. आता बघा फक्त दोन पार्टनर साठी झाला, पण 3 पार्टनर विचारले, 4 पार्टनर विचारले, 5 पार्टनर आले, संयुक्त केलं कुणी तर काय करायचं आहे. तर अशा वेळेस पण सूत्र आहे. तर हे समजून घ्या. तुम्हाला परीक्षेत 2 पार्टनरची जर चर्चा आली तर तुम्ही हा सूत्र लावणार. पण तुम्हाला काय काय विचारणार बघा तुम्हाला विचारणारे तुम्हाला देणारे बघा TB म्हणजेच काय तुम्हाला सर्व देणारे, बस TB देणार नाही. म्हणजेच काय तर जो बीचा वेळ आहे, जो बी तुमचा जो पार्टनर आहे त्या बीचा तुम्हाला वेळ देणार नाही प्रश्न. आणि तुम्हाला काय म्हणणार या बीचा काय काढा वेळ काढा, सगळं देणार तुम्हाला. 1 2 3 4 5 पाचही गोष्टी देणार, पण 6वी गोष्ट तुम्हाला काढावं लावणार. पुढची आहे बघा जर हे नाही दिला तर तुम्हाला हे काढावं लावतील. तुम्हाला म्हणतील की बीने किती रक्कम गुंतवली ती काढा. तर या सूत्राने आपण काढू शकतो फक्त 2 पार्टनर असेल तर. आणि जर तुम्हाला विचारला की याचा टाइम किती आहे, याने किती टाइम साठी ते पैसे गुंतवले तर त्याची वेळ काढा तर तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 5 गोष्टी देतात आणि कोणतीही एक गोष्ट तुम्हाला विचारू शकतात. आता बघा पुढे आपण पाहणार आहोत की 3 पार्टनर असेल किंवा 3 पेक्षा जास्त पार्टनर असेल तर काय करायचं अशा वेळेस. तर बघा लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ इथं A B आणि C, A7 B7 C7 म्हणजे गुणोत्तरात दिलेला आहे ते. गुणोत्तर करते तुम्हाला जर कळत नसेल तर आपला व्हिडिओ आहे प्लेलिस्ट वर जाऊन पहा. एक प्लेलिस्ट भेटेल तुम्हाला गुणोत्तर या नावाने, तिथं आपले सर्व व्हिडिओ अवेलेबल आहे. बघा आता A7 B7 आणि C7 म्हणजे काय 3 पार्टनर आहेत. A B C हे 3 पार्टनर आहेत आणि या तिघांचे आपल्याला काय दिलेलं आहे तिघांचे दिलेलं आहे. याचे 2 रुपये गुंतवले, याला 4 रुपये गुंतवले आणि 6 रुपये गुंतवले म्हणजे रक्कम गुंतवलेली. आता वेळ पण दिलेला आहे तर याचा वेळ दिलेला आहे 3 महिने, याचा वेळ दिलेला आहे 2 महिने, याचा वेळ दिलेला आहे 1 महिने. आता काय म्हणते आपल्याला यांचा काय काढा म्हणते प्रत्येकांचा नफा काढा, प्रत्येकांच्या वाट्यावर किती नफा येणार आहे ते काढा. तर काय करायचं सर्वात अगोदर बघा 3 पार्टनर आहे म्हणजेच काय करायचं आहे तर A ची रक्कम गुणिला A चा टाइम बरोबर A चा प्रॉफिट. ओके हे झाला. आता दुसरा आहे बघा, पहिला झाला. दुसरा आहे बघा, दुसरा काय B ची रक्कम B चा टाइम बरोबर B चा प्रॉफिट. तिसरा झाला, हे झाला दुसरा. आता तिसरा आहे C ची रक्कम गुणिला C चा टाइम बरोबर C ची प्रॉफिट म्हणजे नफा. अशा प्रकारे तुम्ही ते सोडू शकता. नंतर याचं जे उत्तर येणार हे तर याला काय करायचं आहे A7 BP बरोबर CP AP BP आणि CP याला काय करायचं आहे याला पण गुणोत्तरात भागूया म्हणजे AB पास आपले ABP BP आणि CP याला असं आपण म्हणू शकतो. तर बघा
हे आलेलं आहे. आता यांचं जे उत्तर येणार आहे शेवटी त्यांची काय करायची आहे, बेरीज करायची. आता एवढा आहे आणि एवढी त्यांनी रक्कम गुंतवली आणि त्यांना जर नफा झाला समजा 400 रुपये नफा झाला. आता जर तुम्हाला प्रश्न झाला तर काय करायचं, यांचा जे गुणोत्तर निघणार आहे समजा यांचा निघला समजा याचा 1 2 3 4 असं निघला समजा वाय झेड, तर यांची काय करायची, सर्वांची बेरीज करायची. म्हणजे किती येणार आहे 8. आता या 8 ने याला भागायचं आहे म्हणजे किती येणार, 4 2 8 4 1 4 2 5 10 म्हणजे 50 रुपये प्रत्येक. एक गुणोत्तर म्हणजे समजून घ्या अगोदर, नंतर मी हळूहळू समजणार तुम्हाला. 50 एक गुणोत्तर म्हणजे 50. आता बीचा नफा काढायचा आहे तर बीचा किती होता, बीचा किती होता 2. किती होता बीचा 2. तर 50 समजा हे इथं बीचा किती होता 1. तर म्हणजे बीचे किती आलेले आहे आपल्या एचा किती होता इथं 1. एक गुणोत्तर होता ईचा, नफ्याचा गुणोत्तर 1 होता का नाही एचा. तर आणि आपला किती आला 50. आता 1 म्हणजे 50, तर मग काय करायचं आहे डायरेक्ट याचा प्रॉफिट किती आला 50 रुपये. त्यानंतर बीचा किती आहे 3 आणि 50 ने गुणायचं आहे मग त्याला 3 5 15 150 म्हणजे बीच्या हिशेवर किती रुपये आले 150. आता सी आहे, सीचा किती आहे 4 4 गुणिला 50 5 चूक 20 म्हणजे 200 म्हणजे सीच्या वाटेवर किती आले 200 रुपये आले. अशा प्रकारे आपण वाटू शकतो. म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे की 2 3 किती पार्टनर असू द्या तुम्हाला याच पद्धतीने काय करावं लागेल, त्याची मांडणी करावी लागेल. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे बघा, सी टी आणि पी. सी टी पी कोणताही पार्टनर दिला असेल तर त्यांचे तिन्ही देतात किंवा यापैकी 2 किंवा 1 2 कमीत कमी यापैकी 2 देतात त्या पार्टनरची. तिसरा तुम्हाला काढावा लावतील. तर बघा कसं आहे, आता बघा ए सा बी सा सी होता आपला 3 पार्टनर आहे. आता तुम्हाला यांचा काढायचा आहे, तर हे 3 पार्टनर आहे याची तुम्हाला काय करायचं आहे नफा वाट्यावर किती येणार किती काय. तर काय करायचं आहे 3 इथे 2 पार्टनर होते म्हणून आपण साहजिक हा सूत्र मांडला. 3 पार्टनर असेल तर काय करायचं आहे सरळ असंच करायचं आहे. फक्त काय करायचं आहे ए सी गुणिला ए टी बरोबर ए पी भागिला पुढचा आहे, किंवा भागिला न करता तुम्ही याला असा पण करू शकता. याचाच अर्थ काय होतो भागिला, म्हणजे हा काय गुणोत्तर आहे आणि याचाच अर्थ काय होतो भागिला बरोबर. दुसरा कोणता आहे आपला कॅरेक्टर बी, बी सी गुणिला बी टी बरोबर बी पी. ओके. आता परत तिसरा कॅरेक्टर कोणता आहे आपला सी, तर सी पुढे कोणता आहे सी सी गुणिला सी टी गुणिला सी टी बरोबर सी पी. अशा प्रकारे हा झाला तुझा सूत्र. म्हणजे सूत्र आपल्याला निर्माण करता येतो. व सांगायचा अर्थ काय आहे की कोणताही पार्टनर असू द्या किती पार्टनर असू द्या त्यामध्ये पहिले काय करायचं आहे सर्वात अगोदर, तर त्या जो पार्टनर आहे त्याची तुम्हाला जे दिलेला आहे रक्कम किंवा वेळ दिलेली आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे. आणि जो गुणाकार येणार आहे तो डायरेक्ट काय करायचा आहे कुठं लिहायचा आहे त्या एचा खाली, बीचा गुणाकार बीच्या खाली, सीचा गुणाकार सीच्या खाली. म्हणजे याची वेगळी रक्कम वेगळा टाइम देणार, याची वेगळी रक्कम वेगळा टाइम देणार, याची वेगळी रक्कम वेगळा टाइम देणार. मग काय करायचं यांचा रक्कम आणि वेळ आपापला वेळ आणि आपापला रक्कम यांची काय करायची याची गुणाकार करायचा आहे आणि तो गुणाकार डायरेक्ट इथं लिहायचा आहे. शेवटी त्याला काय करायचं आहे छोटा छोटा रूप द्यायचा आहे. झाला, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. किती असू द्या मग पार्टनर 10 असू द्या 12 असू द्या हीच मेथड लावायची. एकदम शॉर्ट मेथड आहे. हे मेन आहे पॉइंट, मेन गाभा आहे त्याचा. हा जर तुम्हाला समजला तर अख्खा टॉपिक तुम्हाला समजलेला आहे. काहीच पाहायची गरज नाही. अख्खा टॉपिक कोणताही प्रश्न येऊ द्या तुम्ही सोडवू शकता. हे जर तुम्हाला कळलं असेल तर, आणि जर कळालं नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स तुमच्यासाठी ओपन केलेला आहे, त्यावर तुम्ही सांगू शकता, तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करू शकता. आता जर 4 आले तर 4 कसं करायचा, 5 आले तर 5 कसे करायचे बघा. ए बी सी आणि डी हे काय पार्टनर आहेत, 3 पार्टनर आहे. आता काय करायचं आहे तर, आणि यांचा दिलेला आहे तुम्हाला रक्कम दिलेली आहे आणि वेळ दिलेला आहे किती वेळेपर्यंत. तर काय करायचं आहे डायरेक्ट एचा दिलेला, बीचा दिलेला, सीचा दिलेला, डीचा दिलेला आहे. रक्कम एक असू शकते, रक्कम वेगवेगळी पण असू शकते, वेळ एक पण असू शकते आणि वेळ वेगवेगळा पण असू शकते. काही गोष्ट काय नाही करायचं, सेम असला तरी गुणाकार करायचा आहे आणि वेगवेगळा असला तरी गुणाकार करायचा आहे. कारण आपल्याला गुणाकार केल्याशिवाय आपल्याला नफा मिळणार नाही. कारण आपला जो मेन पॉइंट आहे, याचा मेन पॉइंट कोणता आहे की नफा बरोबर रक्कम गुणिला वेळ. बघा
एचा आहे, मग एचा रक्कम गुणिला एचा वेळ. बीचा आहे, बीची रक्कम बीचा वेळ गुणिला सी आहे, सीची रक्कम गुणिला सीचा वेळ बरोबर. डी आहे, डीचा रक्कम गुणिला डीची वेळ. असं करायचं आहे. तुम्हाला दिलेले असेल जितके कॅरेक्टर दिले असेल त्या सर्वांची तुम्हाला काय दिलेलं असेल, सी टी पी यापैकी कोणत्याही दोन गोष्टी दिलेल्या असेल. एक तर तुम्हाला रक्कम वेळ दिलेला असेल किंवा आणि प्रॉफिट दिलेला नसेल, किंवा प्रॉफिट आणि टाइम दिलेला असेल, रक्कम दिलेली असेल, किंवा प्रॉफिट आणि रक्कम दिलेली असेल, वेळ दिलेला नसेल. कोणती यापैकी कोणती एक गोष्ट दिलेली नसेल. कोणत्या यापैकी दोन कॅरेक्टरची नाही, यापैकी किती कॅरेक्टर असू द्या त्याच्यामधली एका कॅरेक्टरची. 2-3 असेल कॅरेक्टर आणि ज्यांची दिलेली नसेल तसं होऊ शकत नाही, तसा प्रश्नच बनत नाही. आला का लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे आहे आपण सूत्र निर्माण करू शकतो. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, नफा बरोबर रक्कम गुणिला वेळ. आता बघू आपण यावर तुम्हाला एक प्रश्न सांगतो मी. प्रश्न पहा. बघा प्रश्न आहे आपल्या समोर. प्रश्न काय आहे, या सूत्रावर आधारित प्रश्न आहे. तो प्रश्न काय म्हणते बघा, एखाद्या व्यवसायात ए आणि बी हे दोन्ही भागीदार किंवा पार्टनर आहेत. त्यापैकी ए जो आहे तो म्हणतो, तो असा दावा करतो किंवा क्लेम करतो असा की माझा या व्यवसायात नफा 3/8 भाग आहे. तर प्रश्न म्हणतो, काय म्हणतो प्रश्न, तर बीचा नफा किती आहे ते सांगा म्हणते. बघा प्रश्न परत वाचतो. एखाद्या व्यवसायात ए व बी दोन्ही भागीदार किंवा पार्टनर आहेत. त्यापैकी ए जो आहे तो 3/8 भाग नफ्याचा दावा किंवा क्लेम करतो. तर सांगा की बीचा नफा किती आहे. बघा असा प्रश्न तुम्हाला पडतात आणि असे प्रश्न कन्फ्यूज करतात. त्याचं उत्तर तुम्ही काढा बरं. तर तुम्ही काय करणार, डायरेक्ट काय करणार तुम्ही म्हणणार, जर एचा जर 3/8 आहे तर 8, 9, 10, 11 तर बीचा 11 होणार आहे. असं करतात तुम्ही. म्हणजे जे 3/8 आहे त्याची तुम्ही बेरीज करता डायरेक्ट 8, 9, 10, 11. टोटल नफा 11 आहे. मग काय करणार तुम्ही, 11 मधून 3 वजा करा तर किती येणार, 8. तर तुम्ही काय म्हणणार, बीचा नफा किती आहे, 8. असंच आहे. मला गणिताची नस माहिती आहे. तुम्हाला कुठं अडचण येत आहे, कुठं तुम्ही चुकतंय ते सर्व मला माहिती आहे. बघा आता तुमच्या चूक कुठं झाली की तुम्ही याची बेरीज केली. बेरीज नाही करायची. काय म्हणते प्रश्न पहा. प्रश्न फक्त एवढाच आपल्या कामीत आहे. 3/8 म्हणजे 3/8 भाग काय म्हणतो, माझा नफा आहे म्हणते ती. कोण म्हणतो, ए. आणि आपल्याला काढायचा आहे बीचा नफा किती आहे. तर पहा, जर 8 भाग, एकूण भाग किती आहे, एकूण भाग किती, याचा अर्थ बघा कसा होतो. 5/8 लिहा किंवा 2/5 लिहा. याचा अर्थ काय होतो, किंवा 3/6 लिहा. याचा अर्थ काय, एकूण भागापैकी घेतलेले भाग. तुम्हाला अपूर्णांक संख्येमध्ये सांगितलेला आहे. अपूर्णांक संख्येचा अर्थ काय होतो, आपण अपूर्णांक संख्या घेतलेली आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर प्लेलिस्टवर जाऊन आपण पाहू शकता. बघा आता 3/8 या अपूर्णांक संख्येचा अर्थ काय हो, तर याचा अर्थ आहे एकूण भागापैकी घेतलेले भाग किती आहे. आता घेतलेले भाग आपण वरी लिहितो आणि एकूण भाग आपण खाली लिहितो. तर त्याच प्रकारे आहे बघा, 3/8 भाग होते. बघा 3/8 भाग होते. तर 3/8 भाग म्हणजे एकूण नफा किती होता, तर 8 भाग होता. एकूण नफा किती होता, 8 भाग होता. आता 8 भागातून किती भाग घेतले त्यांनी, 3 भाग. तर याचा अर्थ हे काय म्हणतो, एकूण 8 भागातून माझा 3 भाग हिस्सा आहे. 3 भाग माझा काय नफा आहे. जर एकूण भाग 8 भाग जर नफा पडत असेल आपल्याला, तर त्यापैकी 3 भाग नफा माझा आहे असा कोण म्हणतो, असा दावा कोण करतो, असा क्लेम कोण लावतो, ए लावतो. पण बीचा नफा किती आहे, तर सरळ सरळ जर एकूण भाग आहे 8 आणि याचे 3 आहे तर बीचे किती असणार, 5. किती असणार, 5. कारण 8 वजा 3 बरोबर 5. मग बीचा किती येणार, 5. आला उत्तर. अशा प्रकारे आपण इथं काढू शकतो. तर आपण काय म्हणू शकतो, आता जर याला लिहायचं आहे
याला लिहायचं. तुम्हाला प्रश्न असा दिला, समजा पर्याय तुम्हाला पर्याय क्रमांक 1 दिला, समजा तुम्हाला 10, दुसरा दिलेला आहे तुम्हाला 5/8, तिसरा दिलेला आहे तुम्हाला 5 आणि चौथा दिलेला आहे तुम्हाला यापैकी नाही. आता आता आपल्याला हे करायचं आहे, काय नफा काढायचा आहे. तर कसा काढणार तुम्ही? तर डायरेक्ट काय करायचं आहे, पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर आहे. का 2 आहे? हे पण आहे, पण प्रश्नात आपल्याला 3/8 असंच लिहिलेलं आहे. तर आपल्याला पण उत्तरात पण आपल्याला 5/8 असंच लिहिणार आहे. म्हणजे कसं दाखवायचं आपल्याला, 8 भागातून त्यांनी 5 भाग नफा त्याचा आहे असं दाखवायचं आहे. 5 तर मान्य आहे त्याचा आहे, पण प्रश्नात आपल्याला असं दिलेला आहे, म्हणून उत्तर पण तसंच लिहावं लागेल. तर याचा नफा किती होणार? 5/8. हे कळलं का तुम्हाला? 5/8 म्हणजे काय, एकूण नफा आहे 8 आणि त्यापैकी आपण 5 नफा कोणाला दिलेला आहे? बी ला दिलेला आहे. त्यानंतर 3/8 म्हणजे एकूण नफा आहे 8, त्यापैकी 3 नफा आपण केला दिलेला आहे, ए ला दिलेला आहे. असा गेम आहे तो. याच्यात आपण बरेच विद्यार्थी चुकले असतील अशी मला खात्री आहे. आता म्हणजे सांगायचा अर्थ काय की पुढे आपल्याला असेच प्रश्न देणार आहे. अपूर्णांक म्हणजे सांगायचा हा प्रश्न घ्यायचा अर्थ काय, किंवा तुम्हाला रक्कम जी आहे किंवा नफा जे आहे किंवा वेळ जी आहे ते तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या देणार किंवा अपूर्णांक संख्या देणार किंवा दशांश अपूर्णांक संख्या देणार. ते तुम्हाला पूर्णांक संख्येत पहिले कन्वर्ट करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला सोडवायचं आहे. तसा सोडवू शकत नाही. तसा जर सोडवायला गेलं आपण तर लय वेळ लागणार आहे. आता बघा, म्हणजे एकदम बारीक बारीक छोट्या गोष्टी आपण पाहतो, जेणेकरून एकही प्रश्न आपला चुकायला नको. आता हे काय, आता 2 पार्टनरचा होता. आता पुढे बघा प्रश्न काय म्हणते, म्हणजे एकदम अवघड प्रश्न घेणार आपण. हे जर अवघड प्रश्न तुम्हाला समजले तर याच्यापेक्षा सोपे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात. असे प्रश्न पोलीस भरतीला पडत नाही, याच्यापेक्षा सोप्या लेवलचे पडतात. तरी पण आपण हे भागीदारी शिकण्यासाठी एकदम बेसिक पासून शिकण्यासाठी आपल्याला हे अवघड घ्यावंच लागेल, कारण यांच्यातूनच आपण ते बारीक पॉईंट काढणार आहोत, जे आपल्याला साधे प्रश्न जर याचे सोपे प्रश्न घेतले त्यावरून आपण काढू शकत नाही, त्याच्यात ते पॉईंट नसतात. तर बघा काय प्रश्न यासाठी आपण घेत आहोत, कारण याच्यातले जे बारीक पॉईंट आहे ते समजण्यासाठी, बस हेच आपला हेतू आहे. बघा काय, ए व बी संयुक्त रूपात 5/6 च्या गुणोत्तरात एखादा व्यवसायात खर्च करतात. 8 महिन्यानंतर ए आपल्या खर्च व्यवसायातून काढून घेतो. जर दोघांना 5/9 च्या गुणोत्तरात फायदा भेटत असेल तर सांगा की बी चा खर्च किती वेळेकरिता त्या व्यवसायात टाकला गेला होता. आता बघा कसं सोडवायचं आहे. प्रश्न काय म्हणते बघा, ए आणि बी 2 पार्टनर आहेत. त्यांनी आपला एक व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांनी त्या व्यवसायात किती रक्कम गुंतवली आहे? 5/6. याला काय म्हणतात? याला गुणोत्तर म्हणतात. जर पाहिलं नसेल गुणोत्तर तर पाहून घ्या. आपल्या प्लेलिस्टवर तुम्हाला व्हिडिओ आहे, एकदम बेसिक पासून गुणोत्तर आपण शिकवलेलं आहे. बघा आता याला काय म्हणतात? गुणोत्तर. तर याचे वाचन कसं करतात? 5/6. आता बघा हे काय त्यांचा, तर हे कोणाची आहे? तर ए आणि बी ना. तर ए चा आणि हे बी चा आहे. काय रक्कम, एवढी रक्कम त्यांनी गुंतवली. आता हीच रक्कम किती असू शकणार? आता हीच बाबा इथं असू शकते बघा 50, ही इथं असू शकते 60 रुपये. यांचे जेव्हा आपण लहान रूप करणार, म्हणजे 10चा जर भाग दिला तर असे होणार. किंवा इथं 600 पण असू शकतात, इथे 500 पण असू शकतात. जर 100 ने भाग दिला तर इथं 6, इथं 5. म्हणून गुणोत्तराचा अर्थ काय? ते लहान रूप करायचं आहे, म्हणजे लहान भाग द्यायचा आहे. एकच संख्येने भाग द्यायचा आहे दोन्ही संख्येला, तोपर्यंत देत जायचा आहे जोपर्यंत त्यांचा जी लहान रूप तयार होणार आहे त्या लहान रूपाला अजून कोणत्या संख्येने भाग जात नसेल तर. आता जाते का बघा बरं, 5 आणि 6 जात नाही, म्हणून डायरेक्ट काय करतात मग असं चिन्ह देऊन टाकतात. यालाच गुणोत्तर म्हणतात. आलं का लक्षात? तर इथं 500 पण असू शकतात त्यांचे रुपये गुंतवलेले आणि 50 पण असू शकतात. तर आपल्याला इथे कन्वर्ट करायचं काम नाही, कारण आपल्याला पहिले कन्वर्ट करावं लागत असते. कारण आपले जे भागीदारी आहे त्या गुणोत्तर जे त्याची रक्कम आहे त्याचं काय करावं लागते, अगोदर आपल्याला त्या रकमेचा गुणोत्तर काढायला पाहिजे. तेव्हाच आपण काय करतो, तेव्हाच पुढची स्टेप आपण
करतो, पण इथे आपल्याला ऑलरेडी गुणोत्तर दिलेला आहे म्हणून ते गुणोत्तर कन्वर्ट न करता आपण डायरेक्ट गुणोत्तरच घेऊ. तर एचा किती आहे 5 आणि बीचा किती आहे 6. रक्कम गुंतवलेली आहे. आता वेळ किती आहे बा, तर नफा जाऊ दे, नफा घेऊ आपण. 5 9 नफा. आता एचा नफा किती आहे 5 आहे, बीचा नफा किती आहे 9 आहे. हे काय नफा आला का. आता बघायचं आपल्याला काय म्हणते वेळ. तर वेळ तर काय म्हणते ते व्यवसाय सुरू करतात 8 महिन्यानंतर एने आपल्या खर्च व्यवसायातून काढून घेतला. व्यवसायातून आपला खर्च त्याने काय केला काढून घेतला. म्हणजे तो 8 महिन्यानंतर त्याने खर्च काढून घेतला. म्हणजे आपली जी रक्कम गुंतवली होती कोणा एने किती रक्कम गुंतवली होती 5. तर हे 5 रक्कम त्याने काय केली 8 महिन्यानंतर काढून घेतली. याचा अर्थ 8 महिन्यापर्यंत त्याची रक्कम त्या ज्यांनी ते बिझनेस केला होता त्या बिझनेसमध्ये त्याची 8 महिन्यापर्यंत त्याची रक्कम राहिलेली आहे. तर काय करायचं आहे आता तो व्यवसाय किती दिवसाचा होता हे आपल्याला माहित नाही. काय माहित नाही तो व्यवसाय किती दिवसाचा होता किंवा किती वर्षाचा होता किती महिन्याचा होता हे आपल्याला माहित काऊन माहित नाही. किती महिन्याचा होता किती वर्षाचा होता. जर आपल्याला जर एचा जर टाइम बीचा काय टाइम काढायचा याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की बीची वेळ किती होता त्या व्यवसायात पूर्ण पैसे टाकले होते तेव्हा किती वेळेसाठी त्यांनी पैसे टाकले होते याच्यावरून आपण अंदाज लावला की हा पूर्ण 8 महिन्यासाठीच होता व्यवसाय, कारण याचा पर्याय काढायचा आहे. म्हणून आता आपण वेळ काढू. तर वेळ काय एचा बी वेळ किती आहे. आता 8 महिन्यानंतर निघला तो कोण निघला ए निघला. आता 8 महिन्यानंतर निघला म्हणजे 8 महिन्यापर्यंत त्याने पैसे त्याचे ठेवले त्या बिझनेस मध्ये. म्हणजेच मग याचे किती आहे तर 8 महिने. आता काय बीचा काढायचा तर बीचा काय काढायचा वेळ काढायचा आहे. बीचा काय काढते म्हणते वेळ काढा म्हणते. तर इथे वेळ काय घेऊ याचा एक्स. आला का लक्षात तुमच्या. काय काढायचं आहे आपल्याला हे काढायचं आहे. म्हणजे आपल्याला किती गोष्टी दिल्या आपल्याला 1 2 3 4 5 5 गोष्टी दिल्या. मागच मी सांगितलेल्या तुम्हाला 5 गोष्टी कोणत्याही देतात आणि एक गोष्ट कोणती विचारते. आणि पार्टनर किती आहे तर 3 आणि 4 नाही 2 पार्टनर आहे. म्हणजे सूत्र कोणतं लागणार इथे तर सूत्र लागणार आपला AC गुणिला AT बरोबर AP भागिला BC गुणिला BT बरोबर BP. हे आपलं सूत्र इथं लागणार आहे. 2 पार्टनर आहे तर सरळ सरळ AC गुणिला AT बरोबर काय AP भागिला त्यानंतर काय पुढचा BAC गुणिला BT बरोबर BP. आला का लक्षात. आता हा सूत्र आहे. ओके या सूत्रानुसार मांडणी करायची. तर काय करायचं आहे सर्वात अगोदर ए ची रक्कम एचा वेळ गुणाकार करायचा आहे. म्हणजे ए ची रक्कम किती आहे 5 आहे इथं 5 गुणिला एचा वेळ किती आहे एचा वेळ आहे इथं 8 महिने म्हणजे 8 घेतली भागिला बी ची रक्कम किती आहे 6 रुपये 6 घेतले. त्यानंतर बी चा वेळ किती आहे तर ते काढायचं आहे. बी चा वेळ x आहे तर ते x लिहून टाकू इथं बरोबर. आता एचा रक्कम एचा नफा किती आहे याच्यात तर एचा नफा आहे बघा 5 लिहून टाकू इथं. बी चा नफा किती आहे 9 आहे 9 लिहून टाकू. झाली मांडणी. काय बी ची रक्कम एची रक्कम गुणिला एचा वेळ भागिला बी ची रक्कम गुणिला बी चा वेळ बरोबर बी चा नफा. फक्त काय काढायचं आपल्याला एक्स काढायचा आहे. म्हणजे काय काढायचं आहे 5 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. 6वी गोष्ट तुम्हाला विचारलेली आहे ते आपल्याला काढावी लागेल. आता बघा काय करायचं आहे. सर्वात अगोदर काय करायचं आहे तर डायरेक्ट भाग द्यायचा आहे. भाग कसा देणार तुम्ही तर पहिले डायरेक्ट भाग घ्यायचा आहे. 5 कटले किती उरले आता 8. म्हणजे यांचा गुणाकार केला 6x 6x किती आले वरी 8 बरोबर 1 आणि 9. आता परत भाग घेऊ आपण. तर परत भाग दिला तर भाग जाणार नाही मला वाटते तरी देऊ आपण. 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 2x आणि 3 त्रिक 9. आता परत भाग घ्यायचा आहे म्हणजे बे एका बे चूक 8 म्हणजे 4x बरोबर 3 आहे. आता काय करायचं आहे यांचा गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे गुणाकार आहे. 4x मध्ये कोणता चिन्ह नाही म्हणजेच कोणता चिन्ह आहे गुणाकाराचा चिन्ह आहे.
कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. तर काय करायचं आहे? आता हे काय भागाकारात आहे याला, हे 4x 3x ला 3 ला भाग करा ते. पण पूर्ण संख्या कोणती आहे? 3 आणि 4 हे दोन काय पूर्ण संख्या आहे, पण x ही संख्याच नाही. तर काय करायचं आहे? हे इकडे गेला, 4 इकडे गेले, तर काय होणार? गुणाकारात होणार. म्हणजेच x बरोबर 4 गुणिला 3 म्हणजे 3 चूक 12 म्हणजे x बरोबर 12. आता हे 12 वर्ष आहे की तास आहे की दिवस आहे? तर बघा प्रश्नात कशाचा उल्लेख केलेला आहे? महिन्याचा. तर एक आहे 12 महिने. तर 12 महिने कोणाचे? तर बाबा बी चे 12 महिने आहे. बी चा वेळ किती आहे? 12 महिने. आला का लक्षात? तर अशा प्रकारे आपण सोडू शकतो. आता तुम्ही म्हणणार हे भाग मी कसं तोडला? एकदम सोपा आहे, साधा आहे. बघा कसा आहे. कसा करायचा आहे? 5 गुणिला 8 भागिला 6 गुणिला x बरोबर 5 गुणिला 9 अशी होती मांडणी. आता बघा भाग आपल्याला कसा कसा तुटतो इथं? असा पण तुटतो, असा पण तुटतो, असा पण तुटतो आणि असा पण तुटतो. चारही बाजूने भाग आपल्याला तोडता येते. आणि गुणाकार कसा होतो? तिरपा गुणाकार होतो इथं असा. बघा कसा. आता हे 9 ने जर तुम्ही याला पण भाग देऊ शकता, याला गुणाकार करू शकता, 5 ने याला गुणाकार करू शकता, पण भाग द्यायचा आहे. गुणाकाराचा चिन्ह आहे म्हणजे पहिले काय करायचं? गुणाकार करायचा नाही, डायरेक्ट भाग देऊन टाकायचा आहे. गुणाकाराचा 2 चिन्ह आहे म्हणून भाग देऊन टाकायचा आहे. म्हणजे किती होणार? 5 ला 5 कट, किंवा 5 ने 8 ला पण भाग देऊ शकतो आपण, पण जात नाही. त्यानंतर 3 आणि 6 आहे. कशी झाली? हे असं भाग तोडला आपण. आता भाग कसा तोडायचा आपल्याला? हे खालची रेषा असं पण तोडू शकतो. म्हणजे असा तर तोडता येणार नाही. बघा असा बी तोडता येणार नाही. म्हणजे 3 त्रिक 9 3 दोन्ही 6. हे भागाकारात आपण शिकवलेलं आहे कसं भाग तोडतात, तरी सांगून देतो. आता बघा असा भाग तोडणार आहे उभा, 8 आणि 2 म्हणजे बेका बेचूक 8. आता उरलं काय? 4 आणि 3 म्हणजे यांचा अशी रेषा आलेली आहे आणि इथं आपण पाहिलेली अशी रेषा आहे. मग 3 चूक 12 12 महिने आले. तर अशा प्रकारे आपण वेळ पण काढू शकतो, काही पण जे विचारला ते आपण काढू शकतो. प्रश्न काय होता? ए व बी संयुक्त रूपात 5-6च्या गुणोत्तरात एखादा व्यवसायात खर्च करतात. 8 महिन्यानंतर ए आपल्या खर्च व्यवसायातून काढून घेतो. जर दोघांना 5-9च्या गुणोत्तरात फायदा भेटत असेल तर सांगा की बी चा खर्च किती वेळेकरिता व्यापारात टाकला गेला आहे? तर बी चा खर्च 12 महिन्याकरिता त्या व्यवसायात टाकला गेला आहे. हे कळला काय? हे मुद्दा कशाचा होता आपला हा प्रश्न घेण्यासाठी की बाबा 8 महिन्यानंतर त्याची रक्कम काढून घेतली, याचा अर्थ 8 महिन्यापर्यंत त्याची रक्कम त्या व्यवसायात गुंतवलेली होती. हेच आपला मेन पॉइंट होता पूर्ण हे प्रश्न घेण्यामागचा. आता दुसरा पॉइंट कोणता आहे की हे भाग कसा तोडतात हे पण या मागचा एक उद्देश होता की तुम्हाला भाग कसा तोडतात हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे. हे 2 गोष्टी होते, त्यासाठी आपण हे प्रश्न घेतला होता. आता पुढच्या अजून बारीक सारीक गोष्टी आहेत ते आपण घेऊ. एकदम बेसिक पासून आपण शिकणार आहेत. तर अजून बारीक गोष्टी आहेत, तर यासाठी अजून एक प्रश्न आपण घेणार आहोत, तो आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तरी आतापर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल, यूट्यूब चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्ह्यूवर असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि याचा व्हिडिओ भाग 3रा पण येणार आहे आणि तो पण आपण बेसिकवरच घेणार आहोत. जोपर्यंत आपल्याला बेसिक कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊच नाही, कोणताच प्रकार घ्यायचा नाही. पहिले बेसिक समजून घेऊ भागीदारीचा काय, कोणताही प्रश्न चुकायला नको. तर शेअर करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.